नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीसाठी एक गाडी भाड्यानं मिळते। ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे। नाशिकचे सोनसाखळी चोर विना नंबर प्लेटची नवी कोरी गाडी घेऊन येतात, महिलांच्या गळ्यामधली सोनसाखळी ओरबाडतात आणि पोबारा करतात। बरं, हे चोर साध्या सुध्या कुठल्या घरात राहत नाहीत, तर 3 मजली हवेलीमध्ये या चोरांचा मुहूर्क्या राहतो। नाशिकच्या सोनसाखळी चोरांची ही वरात निघाली आहे। पंचवटी पोलीस ठाण्यापासून नाशिकच्या पेठ रोडवरील अश्वमेध नगर मधल्या या 3 मजली इमारतीपर्यंत वरातीचा हा मार्ग होता। ही 3 मजली इमारत आहे चक्क सोनसाखळी चोरांच्या मुहूर्क्याची। किरण सोनावणे हा अट्टल सोनसाखळी चोर। विलास मिरजकर या आपल्या साथीदाराच्या मदतीनं भाडेतत्वावर नवी कोरी गाडी घेऊन सोनसाखळी चोरीची शक्कल यानं लढवली। एजंटला हाताशी धरून शोरूम मधून गाडी बाहेर घेऊन येणाऱ्या कार मालकाला हेरायचं, 1000-1500 रुपये मोजायचे आणि सोनसाखळी चोऱ्या करायच्या, अशी त्यांची कार्यशैली होती। नाशिकच्या अमृतधाम परिसरात मात्र सोनसाखळी चोरताना त्यांच्या गाडीला अपघात झाला। चोरटे गाडी तिथेच सोडून पळाले। गाडीच्या चेसी नंबरवरून पोलीस मालकापर्यंत पोहोचले आणि चोरटे पोलिसांच्या हाती लागले। आरोपी हे शोरूम मधून किंवा इतर त्यांच्या ओळखीच्या व्यक्ती करून गाडी भाड्याने घेतात आणि दररोज त्यांना 1000 रुपये किंवा 1500 रुपये ते रोजंदारीने पैसे देऊन गाडी भाड्याने घेऊन त्या गाडीचा उपयोग ते चेन स्नॅचिंग करण्याकरता उपयोगात आणत असतात। त्याच्याबाबत देखील तपास चालू असून त्यांना गाडी पुरवणारी इसमास आम्ही अटक केलेली आहे। पोलिसांनी 2 सोनसाखळी चोरांसह त्यांना गाडी पुरवणाऱ्या सागर खरे या 3ऱ्या संशयिताला अटक केली आहे। या तिघांची चौकशी केली जाते। सर्वप्रथम म्हणजे जे आपण FIR करायला पाहिजे, म्हणजे फिर्याद नोंदवायला पाहिजे, तर फिर्याद नोंदवायलाही काही लोक घाबरतात। सो जर आपण एकंदरीत सगळ्याच लोकांनी जर प्रतिसाद व्यवस्थित दिला तर नक्कीच हे जो काही चोरटा किंवा हा जो काही प्रकार घडतो तो त्याला ॲटलिस्ट कुठेतरी आळा बसेल। नाशिकचे चोर पोलिसांच्या एक पाऊल पुढे जाऊन आपले मनसुबे साध्य करतात। चोरट्यांच्या गाडीला अपघात झाला नसता तर कदाचित ही शक्कल उघड झाली नसती। त्यामुळे नागरिकांनीही सजग राहून पोलिसांना मदत करण्याची गरज आहे। तसंच चोर अशा कोणकोणत्या पद्धतीनं चोऱ्या करू शकतात याचाही पोलिसांनी अभ्यास करणं गरजेचं आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।